ओके स्टुडंट्स, बघ आपण आजच्या सेशन मध्ये व्हॉट आर वी गोइंग टू कव्हर. सी तुमच्या रेल्वेची जी एक्झाम आहे RRB NTPC, कारण आपण मेन आपण सगळे त्यासाठीच आजचं सेशन घेतोय. RRB NTPC, राईट. RRB NTPC मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट स्टुडंट्स की एक CBT 1 होणार आहे आणि एक CBT 2, हे लक्षात घ्या. हे दोन पार्ट होणार आहेत. ह्या एक्झाम दोन्ही असणार कशा आहेत? ऑनलाईन. हे तुम्हाला माहित पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे एक्झामचा पॅटर्न माहिती पाहिजे. बघा, एखादी एक्झाम जर तुम्हाला स्टुडंट्स क्रॅक करायची असेल तर सगळ्यात गोष्ट म्हणजे एक्झामचा पॅटर्न माहित पाहिजे. एक्झाम सिलेबस माहित पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एक्झामचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल, आणि ते स्टडी मटेरियल तुम्हाला कुठून मिळवता येईल त्यासाठी आपण त्याला म्हणतो सोर्सेस. एवढ्या गोष्टी स्टुडंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असाल तर. वन एक्झाम पॅटर्न, वन एक्झाम सिलेबस, वन स्टडी मटेरियल आणि अदर वन इज व्हॉट? सोर्सेस. आता जर तुम्ही CBT 1 अँड CBT 2 याचा जर विचार केला, हे आपल्या आजच्या ह्या 21 डेजचा जो आपला क्रॅश कोर्स आहे, दिस इज 21 डेज क्रॅश कोर्स, लक्षात घ्या. क्रॅश कोर्स ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत दोन सब्जेक्ट, वन मॅथ्स अँड द अदर वन इज व्हॉट? रिझनिंग, हे लक्षात घ्या. बट तुम्हाला मटेरियल जीकेचं सुद्धा मिळणार आहे. आता मॅथ्स मध्ये यू शुड नो नंबर ऑफ क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये 30, ह्याच्यामध्ये 30 आणि इकडे 35 आणि 35, लक्षात घ्या. क्लिअर सगळ्यांना? सो इन CBT 1, इन मॅथ स्टुडंट्स, देर आर हाऊ मेनी क्वेश्चन? 30 क्वेश्चन्स. अँड CBT 2 मध्ये 35. टोटल किती होणार बघा? कम्स टू 65 क्वेश्चन्स. आणि रिझनिंगचे 65 क्वेश्चन्स. या दोन्ही क्वेश्चनचे स्टुडंट्स, या दोन्ही CBT 1 CBT 2 मध्ये विचारले जाणाऱ्या क्वेश्चनची लेवल गोइंग टू बी सेम. लेवल सेम असणार आहे. तुम्हाला असं काही वेगळं काही करण्याची गरज नाही. मग त्यासाठी तुम्हाला एक्झाम पॅटर्न कळला, आता तुम्हाला एक्झाम सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. मग त्याचे टॉपिक्स माहिती असणं आणि त्याचे वेटेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जी तयारी करणार आहोत, जे मी तुम्हाला 21 डेज मध्ये जे तुम्हाला क्रॅश कोर्स मध्ये शिकवणार आहे, ते मी तुम्हाला साधारणतः 65 आणि 65 जर ओव्हरऑल केलं, साधारणतः मी 130 मार्काचं कव्हर करणार आहे, लक्षात घ्या. हे साधारण तुम्हाला क्लिअर झालं? कारण इकडे बघा, कारण तुमच्या ह्याच्यामध्ये इकडे 30 असे साधारणतः 130 मार्काचं मी कव्हर करतोय. आणि जो जीके सेक्शन जर विचारात घेतला तुम्ही, जीके त्याला आपण जनरल अवेअरनेस म्हणू शकतो, तर तो साधारणतः इकडे 40 क्वेश्चन्स आहेत आणि इकडे स्टुडंट्स 50 क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे टोटल 90 क्वेश्चन स्टुडंट्स कशावरती आहेत? तुमच्या जीके वरती आहेत. आणि मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं की रेल्वेची एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, सो यू मस्ट नो, यू मस्ट हॅव प्रॉपर स्टडी मटेरियल. सेकंड स्टुडंट्स, ज्याची कमांड, इफ यू हॅव अ व्हेरी गुड कमांड ओव्हर जीके, तर स्टुडंट्स तुम्ही आरामात रेल्वेची एक्झाम्स क्लिअर करू शकता. हे सगळ्यांना क्लिअर झालं? म्हणजे CBT 1 CBT 2 मॅथ्स रिझनिंग. CBT 1 मध्ये मॅथ्स 30 क्वेश्चन, रिझनिंग 30 क्वेश्चन, टोटल हे किती झाले? 60 क्वेश्चन, हे लक्षात घ्या. CBT 2 मध्ये 35 मॅथ्स, 35 रिझनिंग, टोटल कम्स टू व्हॉट? 70 क्वेश्चन्स. अँड ऍडिशन ऑफ दिस कम्स टू व्हॉट? 130 क्वेश्चन. दिस क्लिअर? सो हे आपण साधारणतः येणाऱ्या याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. डेफिनेटली ऑब्व्हियसली वी आर नॉट गोइंग टू गो इन टू डिटेल्स, बिकॉज हा 21 डेजचा क्रॅश कोर्स आहे आणि वी चार्ज ओनली 999 और 699. जे तुम्ही जसं पे केलंय तसं आपण चार्ज केलेले आहे. ज्यांनी ऑन दी स्पॉट पे केले त्यांच्याकडनं आपण फक्त 699 घेतलेले आहेत, पण ज्यांनी आज आणि लेटर ऑन पे केले त्यांच्याकडनं आपण 999 घेतलेले आहेत. पण ऍक्च्युअल आपला जो कोर्स आहे, जो साधारणतः 3-3.5 महिने चालतो, स्पेशली फॉर रेल्वे, तो आपला चालतो 5310चा. आणि जर तुम्हाला SBI PO, IBPS, इन्शुरन्स आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनची जर तयारी करायची असेल तर वी चार्ज 7700. आता याच्यामध्ये आपण स्टुडंट्स जाऊया टॉपिक वाईज. लेट्स टेक स्टुडंट्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड.
आता याच्यामध्ये स्टुडंट ह्याला आपण काय म्हणतो, मॅथ्स. लक्षात घ्या. आता ह्याचे साधारणतः कोणते टॉपिक्स पडणार आहेत आणि टॉपिक्सला किती वेटेज आहे, त्यानुसार तुम्हाला स्टुडंट्स आयडिया की कोणत्या टॉपिक वरती आपल्याला फोकस करणं गरजेचं. त्याच्यामध्ये बघा, डेटा इंटरप्रिटेशन. जर प्रश्न आला तो साधारणतः 1 मार्कला. क्लिअर एव्हरीवन. देन एरिया अँड व्हॉल्यूम. स्टुडंट जर समजा याच्यामध्ये जर क्वेश्चन तुम्हाला एरिया अँड व्हॉल्यूम वरती आला, साधारणतः 1 ते 2 प्रश्न. सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट वरती जर प्रश्न आले तर साधारणतः 2 ते 3 प्रश्न. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येते आता की साधारणतः कोणते टॉपिक मला बघा. मग सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टला वेटेज जास्त आहे, मिनिमम 2 मॅक्झिमम 3 प्रश्न येऊ शकतात. देन स्टुडंट्स टाइम, स्पीड, डिस्टन्स, साधारणतः 1 ते 2 प्रश्न. देन टाइम अँड वर्क, 2 प्रश्न. रेशो अँड प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन, 2 ते 3 प्रश्न. देन स्टुडंट्स पर्सेंटेज, 2 ते 3 प्रश्न. एव्हरेज, 3 to 4 questions. Number system, 3 to 4 questions. SCF LCM, 2 to 3 questions. Simplification, 2 to 3 questions. Trigonometry, 2 to 3 questions. Algebra, 0 to 1 question. And geometry, 1 to 2 questions. Clear everyone? So these are the topics 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. So almost 14, 15 chapters are there, which we have to cover in coming 21 days. Definitely we are not going to go in details, but will provide you basic concept of each and every topics. On basis of that, you can easily able to solve any level of questions. क्लिअर एव्हरीवन. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू, आपण काय करणार आहोत की तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे मी तुम्हाला फॉर्म्युले देणार आहे. जिकडे जिकडे ट्रिक्स अप्लिकेबल आहे त्या तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि साधारणतः समजा प्रॉफिट अँड लॉस मध्ये समजा जर 5 टाईप आहे तर प्रत्येक टाईपचे आपण क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही टॉपिकचा जर टाईपचा जर प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे. दिस क्लिअर एव्हरीवन? ओके. दिस इज नथिंग बट व्हॉट, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड. हा टॉपिक्स तुम्हाला एक्झाम मध्ये ह्याच्यावरती ॲज वी हॅव डिस्कस साधारणतः 65 क्वेश्चन्स येणार आहे. 30 क्वेश्चन्स कशामध्ये असणार आहेत, सीबीटी 1 मध्ये, आणि 35 क्वेश्चन्स इन व्हॉट, सीबीटी 2. दिस इज रिलेटेड युअर क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड. सेकंड स्टुडंट्स, write down general intelligence, also called what, reasoning. Write down topics. Sitting arrangement, level of sitting arrangement would be easy as compared to banking level. Sitting arrangement 2 to 3. Syllogisms 1 to 2. Blood relations 2 questions. Puzzles 1 to 2. Mathematical operations 2 to 3.
आर्ग्युमेंट अँड अझम्पशन्स, assumptions 3 to 4, coding decoding, 2 to 3, order and ranking, order and ranking 0 to 1, alphanumeric series, one to 2, directions 1 to 2, paper mirror water image, paper mirror water image 2 to 3, odd man out 2 questions, figure 2 questions, Venn diagram 1 to 2, clock 0 to 1, and calendar 1 to 2. क्लिअर स्टुडंट्स, हे टॉपिक्स रिझनिंगचे आहेत जे आपल्याला येणाऱ्या या 21 डेज मध्ये कव्हर करायचे. याच्यामधले महत्वाचे टॉपिक जे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत, जे फार इझी आहे. जसं ऑडमॅन आउट आहे, ज्याला आपण दुसरं नाव क्लासिफिकेशन म्हणतो. अजून एक तुम्ही याच्यावर ऍड टाकून अॅनालॉजी, साधारणतः 1 ते 2 मार्काला प्रश्न याच्यावरती विचारला जातो. हे सगळे टॉपिक्स आपल्याला येणाऱ्या काळात कव्हर. याच्यामध्ये रेल्वेची एक्झाम्स क्लिअर करणं का सोपं आहे, काय इझी आहे, कारण स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती आहे, इंग्लिश म्हणजे याच्यामध्ये इंग्लिश नावाचा सब्जेक्ट त्यांनी काढलेला आहे, इंग्लिश नावाचा त्यांनी त्याच्यामध्ये सब्जेक्ट ठेवलेलाच नाही, लक्षात घ्या. आणि सेकंड, अजून एक त्याच्यामध्ये महत्वाचा विषय की तुम्ही पेपर हा इंग्लिश, हिंदी, मराठी जी तुमची लँग्वेज आहे, मदर टंग मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता, कारण शेवटी ह्याच्यात तुम्हाला लिहायचं काही नाही. ही एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, ऑनलाईन आहे, सो यू आर नॉट सपोज टू राईट एनिथिंग. आणि सेकंड याला स्टुडंट्स प्रोव्हाइडेड तुम्हाला हे माहिती पाहिजे की देर इज अ निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग किती, ॲज आय हॅव डिस्कस लास्ट टाइम ऑल्सो, की 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. व्हॉट इज 1/3 स्टँड फॉर, की तुमचे समजा जर 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क वजा होणार तुमच्या राईट मधून, हे लक्षात ठेवा. दिस क्लिअर एव्हरीवन. सो दिस वॉज नथिंग बट व्हॉट इंटेलिजन्स सेक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, फर्स्ट I have given for maths. Now this is for what? Intelligence with weightage. Topics आणि weightage I have already given. Now स्टुडंट त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सेकंड थर्ड पार्ट आहे आपला, जो म्हणजे जनरल अवेअरनेस. जसं तुम्हाला मटेरियल मिळणार आहे, पण मी घेणार नाहीये लेक्चर जनरल अवेअरनेस. ओके, आता जनरल अवेअरनेस स्टुडंट तुम्ही जर तसं बघायला गेलं तर त्याच्या 3 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करूया. पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे जीके, दुसरा पार्ट स्टुडंट जो आहे स्टॅटिक जीके, आणि थर्ड पार्ट स्टुडंट जो आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. राईट डाऊन लाईक दिस, करंट अफेअर्स. क्लिअर एव्हरीवन. ॲज आय हॅव टोल्ड यू स्टुडंट, जनरल अवेअरनेस ऑर वी कुड से जीके, दिस प्ले अ वायटल रोल. हा तुमच्या एक्झाम मध्ये खूप वायटल रोल प्ले करतो. अगेन आय एम टेलिंग यू, you have to keep on reading, not 1, not 2, not 3, at least 4 or 5 times, तर तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी फिट राहतील. आणि आय गिव्ह यू सफिशियंट मटेरियल, माझ्याकडे भरपूर मटेरियल जीके वरती आहे. each and every material I will try to give you, but only I want 100% from your side. You also give your 100% while preparing. कारण मी तुम्हाला मटेरियल देत राहिलो, तुम्ही फक्त जमा करत राहिलात, अभ्यास नाही केला, देर इज नो यूज ऑफ इट स्टुडंट्स. दिस क्लिअर एव्हरीवन. सो जनरल अवेअरनेसचे 3 पार्ट आपण काढूया, एक जीके, स्टॅटिक जीके अँड करंट अफेअर्स. आय गिव्ह यू वेटेज ऑल्सो. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या स्टुडंट्स, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सीबीटी 1 मध्ये, अगेन आय एम रिपीटिंग, सीबीटी 1 मध्ये 40 क्वेश्चन्स जीके मधून येतात आणि सीबीटी 2 मध्ये 50 क्वेश्चन्स. टोटल स्टुडंट्स हा तुमचा 90 क्वेश्चनचा पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. मग त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर सोर्स मटेरियल कुठं मिळणार हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज क्लिअर. आता स्टुडंट आपण याच्यातले विल ट्राय टू राईट याचं वेटेज लिहून घेऊया.
आता जीके मध्ये बघा स्टुडंट्स, जीके मध्ये लेटमेंट, जीके मध्ये काय ते पहिला ते समजून घ्या. एक हिस्ट्री, जॉग्रफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स. क्लियर? जनरल सायन्स अगेन हॅज 3 पार्ट्स. येस. डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगतोय बघा. बायोलॉजी, केमिस्ट्री. द लेवल ऑफ क्वेश्चन्स खूप इझी असते. हे वाटताना केमिस्ट्री, मी तर सायन्सचा नाहीये, काही नाही, बेसिक क्वेश्चन येतात, बेसिक. पण वाचन खूप पाहिजे. बघा आता जो फुगावरती उडतो बघा, त्या फुग्यामध्ये कोणता गॅस असतो, कोणत्या गॅसमुळे तो फुगा वरती उडतो हे माहिती पाहिजे. किंवा तुमच्या घरात ज्या लाईट्स आहेत, जो बल्ब आहे, त्या बल्बमध्ये कुठली तार वापरतात ते माहित पाहिजे. की आता बल्ब, त्या ट्यूबलाईट मध्ये कोणता गॅस आहे, का आपल्या घरी जो एलपीजी आहे त्याच्यामध्ये कोणता कॉम्बिनेशनचा गॅस आहे. एवढे सोपे लेवलचे प्रश्न स्टुडंट्स तुम्हाला विचारले जातात. फक्त ज्याचं वाचन चांगलं आहे आणि जो स्वतःहून स्वतःच्या नोट्स बनवतो त्याला स्टुडंट्स रिव्हिजनसाठी खूप फायदा होतो त्या नोट्सचा. आणि स्टुडंट्स फायनली फिजिक्स. यस, लक्षात घ्या. क्लिअर आहे? आता याचे मी तुम्हाला हे देतो. म्हणजे जीके मध्ये आपल्याकडे काय आलं बघा, जनरल अवेअरनेसला वी डिवाइड इन 3 पार्ट्स. थोडं सिम्प्लिफाय केलं की सीबीटी 1 ला 40 क्वेश्चन, सीबीटी 2 ला 50 क्वेश्चन, टोटल ओव्हरऑल 90 क्वेश्चन तुमच्या आरआरबी एनटीपीसी ला. व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस स्टुडंट? देर इज नो इंग्लिश सब्जेक्ट, देर इज नो इंटरव्ह्यू. म्हणजे जर तुम्ही याचं प्रॉपर जर अनालिसिस केलं आणि प्रॉपर एक्झाम होईपर्यंत जर प्रॉपर प्रिपरेशन केलं स्टुडंट्स, तो तुम्हाला ही परीक्षा पास करणं फार सोपं जाईल, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला 21 डेज मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट पार्ट काय आहे की पूर्ण ट्रिक्स अँड टेक्निक्स मिळत आहेत. आणि सेकंड, हा तुम्हाला कोर्स स्टुडंट्स ओनली इन 999, म्हणजे फार कमी, म्हणजे पूर्ण भारतामध्ये रेल्वेचा लाईव्ह ऑनलाईन क्लास 999 मध्ये स्टुडंट्स कोणीही घेत नाही. आपली संस्था विकास सावंत अकॅडमी जो कंडक्ट करते. नेक्स्ट, सेकंड याचा पार्ट आपण जीके मध्ये केलं, स्टॅटिक जीके केलं, करंट अफेअर्स केलं. आता जीके मध्ये काय येतं? हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स. अगेन जनरल सायन्स हॅव्हिंग 3 पार्ट्स, बायोलॉजी, केमिस्ट्री अँड फिजिक्स. स्टॅटिक जीके वरती आलो तर व्हॉट इज स्टॅटिक जीके? स्टॅटिक जीके म्हणजे स्टुडंट्स ज्या घटना ऑलरेडी घडलेल्या आहेत, ज्या कधीच, ज्याला आपण हिस्ट्री म्हणतो. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जसं समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की वेर इज ताजमहल और वेर इज गेटवे ऑफ इंडिया. सो तुम्हाला माहिती आहे की ताजमहल हे आग्राला आहे आणि ते 10 वर्षापूर्वी पण आग्राला होतं आणि 10 वर्षानंतर पण तो आग्रालाच राहणार आहे, त्याची जागा बदलणार नाहीये. त्याच प्रकारे स्टुडंट्स, गेटवे ऑफ इंडिया, इफ आय आस्क यू वेर इज गेटवे ऑफ इंडिया लोकेटेड, सो सगळेजण काय सांगणार? मुंबईला आहे. राईट? म्हणजे गेटवे ऑफ इंडियाची जी जागा जी आहे स्टुडंट्स, ही काही चेंज होणारी नाहीये, लक्षात घ्या. पण त्याला आपण म्हणतो, ज्या जसं आता बऱ्याचशा संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्या संस्था खूप पहिल्या एस्टॅब्लिश झालेल्या आहेत, किंवा काही ऑर्गनायझेशन आहेत, त्यांचे हेड ऑफिसेस कुठे आहेत, जे कधीच बदलणार नाहीये. दॅट इज कॉल्ड. किंवा बघा जसं वैष्णोदेवी टेम्पल, वैष्णोदेवी जे मंदिर आहे ते कुठे आहे? खजुराहो टेम्पल कुठे आहे? वैष्णोदेवी टेम्पल स्टुडंट्स कटरा, जम्मू काश्मीर इथे आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कालांतराने त्याच ठिकाणी आहेत, ज्या बदलणाऱ्या नाहीत, अनलेस त्या जागेचं नाव आपण चेंज करत नाही, पण ती जागा चेंज होणार नाही. मग अशा प्रकारे स्टुडंट्स ह्याला म्हणतो आपण स्टॅटिक जीके. लेट्स कम टू व्हॉट इज करंट अफेअर्स स्टँड फॉर. करंट अफेअर्स इज नथिंग बट व्हॉट स्टुडंट्स, लास्ट 4 मंथ्स मध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी घडलेल्या आहेत त्याचं तुम्हाला सखोल नॉलेज, सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यासाठी यू नीड टू रीड. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता? यू नीड टू कीप ऑन रीडिंग न्यूजपेपर, किंवा आपली स्वतःची जी साईट आहे त्या साईटला जावा जिथे आपण डेलीचं करंट अफेअर्स अपडेट करत असतो. त्याचबरोबर काही सोर्सेस आहेत त्याचं तुम्ही त्याला फॉलो करू शकता. ते सोर्सेस मी तुम्हाला येणाऱ्या काळात सांगणार आहे. ओके, तर नेक्स्ट बघा, आता त्याचं वेटेज बघूया. तर स्टुडंट्स जसं बायोलॉजी आहे, बायोलॉजी 2 to 3 क्वेश्चन्स. देन स्टुडंट्स केमिस्ट्री 2 to 3 questions. Then students physics 2 to 3 questions. Then geography 3 to 4 questions. Then students polity 3 to 4 questions. Then student history
5 to 6 questions. Economics, 1 to 2 questions. Then static जे जीके मतलब साधारणतः 5 to 7 questions. And current affairs. Eight to 9 questions. Write down this. This is clear, everyone? Biology, chemistry, physics, geography, polity, history, economics, स्टॅटिक आणि करंट अफेअर्स सगळ्यांचं तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. डोंट वरी. क्लिअर. हे आता आपण काय बघितलं? आपण बघितलं पेपर पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे. एक्झाम पॅटर्न काय आहे जरी नसेल माहिती मी तुम्हाला तो पण देतो, लिहून घ्या पटकन. एक्झाम पॅटर्न जी फर्स्ट एक्झाम होणार आहे दॅट यू शुड नो. सीबीटी 1 ज्याला आपण म्हणूया. सीबीटी 1 फर्स्ट सेक्शन रिझनिंग, त्याला इंटेलिजन्स म्हणतो. रिझनिंग ॲबिलिटी ऑल्सो कॉल्ड इंटेलिजन्स पार्ट. देन सेकंड सेक्शन न्यूमेरिकल, त्याला अरिथमेटिक म्हणतो. न्यूमेरिकल ॲबिलिटी. थर्ड सेक्शन स्टुडंट्स वी हॅव अ जनरल अवेअरनेस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड जीके. आता रिझनिंगचे किती क्वेश्चन्स आहेत? 30, 40 टोटल झाले किती? 100 क्वेश्चन्स. आणि तुम्हाला मार्क्स किती आहेत? 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स, 30 मार्क्स, 30 टोटल 100 मार्क्स. म्हणजे एका क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. आणि टायमिंग तुम्हाला काय दिलं स्टुडंट्स? ओव्हरऑल टायमिंग दिलेलं 90 मिनिट्स. घ्या लिहून. म्हणजे स्टुडंट सफिशियंट टायमिंग आहे. एका मिनिटाला तुम्हाला एक प्रश्न तुम्ही आरामात करू शकता. म्हणजे 50 सेकंद तरी तुम्हाला आरामात मिळतात आणि तुम्ही आरामात करू शकता. जनरल अवेअरनेस आता बघा, तर तुम्हाला मी हे सांगतो टाइम अलॉटमेंट कसं करायचं. 90 मिनिट्स यू हॅव, विच इज 90 मिनिट इज नथिंग बट सफिशियंट टाइम. लक्षात घ्या. तुमचं जास्त वेळ जाणार कशामध्ये? न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये. मग जनरल अवेअरनेसला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं. ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी आपण आता आखूया रिलेटेड एक्झाम पॅटर्न. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स. न्यूमेरिकल 30 क्वेश्चन, 30 मार्क्स. जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन्स, 40 मार्क्स. 40 मार्क्स आहे, लक्षात घ्या. चेंजेस 40 क्वेश्चन, 40 मार्क्स. टोटल कम्स टू व्हॉट? 100 क्वेश्चन्स. सो ह्याच्यामध्ये स्टुडंट्स ओव्हरऑल 90 मिनिट. समजा इन केस इथे सेक्शन वाईज पासिंग नाहीये, लाईक बँकिंग IBPS ला कसं सेक्शन वाईज पासिंग असते. समजा इथे तुम्ही इफ यू फेल टू स्कोर व्हेरी गुड मार्क्स इन रिझनिंग, पण तुमच्या न्यूमेरिकल आणि जनरल अवेअरनेसची टोटल इफ गो अबोव स्टँडर्ड कट ऑफ डिसाइडेड बाय दे, त्यांनी ठरवलेल्या कट ऑफच्या वरती जर तुमची टोटल गेली, प्रोव्हाइडेड तुम्हाला रिझनिंग मध्ये कमी मार्क्स झाले, तरी स्टुडंट तुम्ही सेकंड राऊंडला क्वालिफाय होता. हा याच्यामध्ये बेस्ट पार्ट आहे, कारण इकडे देर इज नो सेक्शन वाईज कट ऑफ. अँड व्हॉट इज निगेटिव्ह मार्किंग? विच इज 1/3. हे लक्षात घ्या. व्हॉट इज निगेटिव्ह मार्किंग? दॅट इज नथिंग बट 1/3. क्लिअर एव्हरीवन? सो आपण त्याला कसा टाइम अलॉट करूया बघा. ह्याला आपण 20 मिनिट्स द्या. टाइम अलॉट करायचं 20 मिनिट्स द्या. म्हणजे इन 20 मिनिट्स यू कॅन इझिली स्कोर 40 क्वेश्चन्स. ते साधारणतः 10 मिनिटांमध्ये पण होतात. लक्षात घ्या. 10 मिनिट्स सफिशियंट आहे, बट आपण सध्या 20 मिनिट्स देऊया. मग तुमच्याकडे राहिले 70 मिनिट्स. त्याच्यातले स्टुडंट 30 मिनिट्स तुम्ही इकडे द्या रिझनिंगला, आणि राहिले स्टुडंट्स 40 मिनिट्स. 40 मिनिट्स तुम्ही देऊ शकता तुमच्या न्यूमेरिकल ॲबिलिटीला. असा तुमचा स्टुडंट स्ट्रॅटेजी पाहिजे, असा प्लॅन पाहिजे. दिस वे तुम्हाला टाइम डिस्ट्रीब्यूट करता यायला पाहिजे. तुम्हाला टायमिंग ओव्हरऑल 90 मिनिट्स मिळणार आहे, आणि हे 20 मिनिट्स कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा हे तुम्हाला डिसाईड करून एक्झामला जाणं आहे. आणि हा जो 20 मिनिट जो आपण जनरल अवेअरनेसला डिसाईड केलेला आहे, विच ऑल्सो कॅन बी रिड्यूस लेटर ऑन. जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, जसं तुमची कमांड वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, सो 20 मिनिट्स कॅन बी रिड्यूस टू 15 मिनिट्स. 10 मिनिटावरती पण येऊ शकतो. आणि मग उरलेलं 10 मिनिट्स आहे, विच ऑल्सो कॅन बी डिस्ट्रीब्युटेड अमंग्स 2 सब्जेक्ट लाईक रिझनिंग आणि न्यूमेरिकल. क्लिअर एव्हरीवन? हा झाला CBT 1 चा पॅटर्न. लेट्स कम टू CBT 2 पॅटर्न. CBT 2 सेम सेक्शन स्टुडंट्स. रिझनिंग, सेकंड न्यूमेरिकल, आणि थर्ड स्टुडंट्स तुमच्याकडे आहे GA. आता याच्यामध्ये रिझनिंगचे स्टुडंट्स क्वेश्चन 35, ह्याचे क्वेश्चन 35, आणि याचे क्वेश्चन स्टुडंट्स 50. क्लिअर? टोटल झाले 120 क्वेश्चन्स.
मार्क्स 35 मार्क्स, 35 मार्क्स अँड 50 मार्क्स झाले किती 120 मार्क्स. बट स्टुडंट्स इथे एक प्रॉब्लेम त्यांनी केलेला आहे, टायमिंग वाढवला नाहीये. म्हणजे बघा जो 100 प्रश्नाला 90 मिनिट्स होता तो त्यांनी 120 क्वेश्चन ठेवलाय, तो म्हणजे 90 मिनिट्स ठेवलेला आहे. म्हणजे 120 क्वेश्चन साठी सुद्धा त्यांनी तुम्हाला 90 मिनिटच दिलेलं आहे. कारण का, कारण त्यांना माहिती आहे जो मुलगा सीबीटी 1 क्लिअर करून जो सीबीटी 2 ला येईल, मग सीबीटी 2 मध्ये आलेले सगळे विद्यार्थी, सगळे कॅन्डिडेट्स हे ऑलमोस्ट एक्सपर्ट असणार आहेत. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी थोडीशी स्पर्धा वाढवली आहे, वेळ तोच ठेवलाय, पण त्यांनी 20 प्रश्न तुमचे वाढवलेले आहेत, हे लक्षात घ्या. कारण सगळी मुलं ही अभ्यास करूनच सीबीटी 2 मध्ये आलेली असणार आहे. क्लिअर एव्हरीवन? येस. आता आपण थोडंसं वर्कआउट करूया स्ट्रॅटेजीवरती. राईट डाऊन स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करायची लक्षात घ्या. जर तुम्हाला स्टुडंट्स ही परीक्षा जर क्लिअर करायची असेल तर जे मी सांगतो ते फॉलो करा स्टुडंट्स. सगळ्यात पहिला म्हणजे तुमचा फोकस पाहिजे, फोकस ऑन टू कव्हर एंटायर सिलेबस, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा पहिला फोकस काय पाहिजे, आपला 21 डेजचा कोर्स झाल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे 50-100 प्रश्न जोपर्यंत एक्झाम येत नाही तोपर्यंत ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न. म्हणजे एंटायर सिलेबस हा तुमच्याकडनं कम्प्लीट होणं गरजेचं. समजा मी 5 प्रश्न घेतले, मग तुम्ही का 5च प्रश्न करायचे, तुम्ही 50-100 जेवढे प्रश्न तुम्हाला करता येतील तेवढे तुम्हाला करा. दॅट इज कॉल्ड स्टुडंट्स फोकस ऑन टू कव्हर व्हॉट, कव्हर एंटायर सिलेबस फ्रॉम युअर साइड. सेकंड स्टुडंट्स, while covering, make your own notes. म्हणजे तुम्हाला एखादा फॉर्म्युला मिळाला, एखादा रिझनिंगचा कॉन्सेप्ट भेटला, एखादा तुम्हाला टाइम स्पेड डिस्टन्सचा एखादा क्वेश्चनला एखादा ट्रिक मिळाली, तर त्याला एक वेगळ्या पेनाने, रेडने किंवा ग्रीनने त्याला एका बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून वाईल डुईंग रिव्हिजन स्टुडंट ते तुमच्या लगेच आय कॅचिंग असणं गरजेचं आहे. म्हणून आणि ज्या नोट्स तुम्ही तुमच्या हातामध्ये बनवाल त्या वाचायला पण तुम्हाला स्वतः इंटरेस्ट निर्माण होतो. आणि म्हणून मेक युअर ओन नोट्स. त्याने 2 फायदे होतात. एक, तुम्ही अभ्यास करताय आणि अभ्यास केल्यावर तुम्ही स्वतःच्या नोट्स सायमल्टेनियसली बनवताय. म्हणजे तुम्ही लिहिताय, वाचताय आणि तुम्ही समोरचं ऐकताय सुद्धा. तिन्ही गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी तुमच्या माइंडमध्ये ती गोष्ट कायमची फिट होऊन जाते. आणि म्हणून स्वतःच्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, थर्ड स्टुडंट्स, ट्राय पेक्षा स्टुडंट्स सॉल्व PYQs. म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. क्लिअर एव्हरी? PYQs म्हणजे काय, सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता हे सॉल्व करण्यासाठी स्टुडंट्स यू मस्ट हॅव हार्ड कॉपी विथ यू. हार्ड कॉपी म्हणजे तुम्हाला साधारणतः तुम्ही एक पब्लिकेशनचं एखादं बुक मागू शकता, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे पेपर सेक्शन वाईज त्यांनी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले असतील, प्लस फुल लेंथ पण तुम्हाला दिली असणार. हे हार्ड कॉपी झाल्याच्या नंतर स्टुडंट्स, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू की आय एम गोइंग टू गिव्ह यू 300 मॉक टेस्ट. ते तर मी तुम्हाला ऑनलाईन देणार आहे, पण बिफोर दॅट स्टुडंट्स तुम्हाला हार्ड कॉपी तुमच्या समोर पाहिजे आणि तुम्ही ते ऑफलाईन सोडवणं पाहिजे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची प्रॅक्टिस भरपूर होईल आणि तुमचे जे एरर्स आहेत ते कमी होतील, लक्षात घ्या. आणि म्हणून हार्ड कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, आणि ती मी तुम्हाला रेफर करेल कोणती घ्यायची आहे, ऍज पर कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. आर यू कम्फर्टेबल इन हिंदी, इंग्लिश और मराठी, त्यानुसार तुम्हाला ती मागवायची आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, एव्हरी वन हॅज टू सॉल्व दिस. क्लिअर? बट हार्ड कॉपी यू मस्ट हॅव विथ यू, ऍटलीस्ट वन हार्ड कॉपी. फॉर full length mock test, right? FLMT. What is FLMT? Full length mock test online. Yes. Why online? Because students, at the end you are going to give ही मॉक टेस्ट. तुमची जी एक्झाम होणार आहे, फायनल एक्झाम CBT 1 CBT 2, ही ऑनलाईन असणार आहे. म्हणजे तुम्हाला ती कॉम्प्युटरवरच द्यायची. मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस, त्याचा सराव आणि त्याचा सराउंडिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किती वेळ लागतो, किती टायमिंग लागतो, कसे प्रश्न येतात ऑनलाईनला, त्यासाठी स्टुडंट्स तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं. पण केव्हा आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर 75% सिलेबस. द मोमेंट तुमचा 75% तुमचा स्वतःचा प्रिपरेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर यू कॅन स्टार्ट सॉल्विंग फुल लेंथ मॉक टेस्ट, त्या पण ऑनलाईन, ज्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. क्लिअर एव्हरीवन दिस? स्टुडंट्स, ह्या तुमच्या स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि स्टुडंट्स, 5वं, जीके साठी, जीके आणि करंट अफेअर्स साठी स्टुडंट्स स्टडी मटेरियल.
त्याला आपण म्हणू शकतो प्रॉपर प्रॉपर स्टडी मटेरियल, हे तुम्हाला माहिती पाहिजे. येस, आणि हे एकदा तुम्हाला जर मिळालं तर मिनिमम स्टुडंट्स, मिनिमम 5 to 6 टाइम्स तुम्हाला ते वाचायचं, रीड करायचं, मिनिमम. पाठ नाही करायचं. कारण बघा ते तुमच्या लक्षात राहणार आहे. कारण का? कारण हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स हे विषय ऑलरेडी आपण शाळेमध्ये असताना केलेले आहेत. मग जेव्हा तुम्ही ते वाचायला घेता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये स्ट्राईक होते, यश आपण स्कूलमध्ये असताना वाचलेलं आहे. आता तुम्हाला ते फक्त समजून घ्यायचे, पाठ करू नका. बट ते लक्षात केव्हा राहील? एकदा वाचून नाही, तुम्हाला मिनिमम 5 to 6 टाइम्स ते गो थ्रू करावं लागेल, ते तुमच्यासाठी ते लक्षात राहणार. क्लिअर सगळ्यांना हे? आणि त्यासाठी स्टुडंट्स मी तुम्हाला प्रॉपर स्टडी मटेरियल देणार आहे. माझ्याकडे पूर्ण स्टडी मटेरियल आहे. तुम्ही ते कम्प्लीट झाल्यावरती अगेन अप्रोच तुम्ही, मग मी तुम्हाला अजून नवीन काहीतरी देईल. पण जे मी तुम्हाला देणार आहे पहिला ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. क्लिअर एव्हरीवन स्टुडंट्स? होप स्टुडंट्स. मग आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण पहिला बघितलं, लेटेस्ट थोडंसं एकदा रिव्हिजन करून घेऊया. मी तुम्हाला पूर्ण पॅटर्न सांगितलं, आरआरबी एनटीपीसी एक्झाम पॅटर्न. बिफोर एक्झामची तयारी करण्या अगोदर यू मस्ट नो एक्झाम पॅटर्न, एक्झाम सिलेबस, स्टडी मटेरियल, सोर्सेस. वी हॅव डिस्कस ऑल 4 पॉइंट्स इन टुडे सेशन्स. त्याच्यामध्ये आय हॅव टोल्ड यू सीबीटी मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑफ मॅथ्स किती आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन रिझनिंग किती असणार आहे, जीकेचे क्वेश्चन किती, दॅट आय हॅव टोल्ड यू. सेकंड स्टुडंट्स, आपण नंतर क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मध्ये टॉपिक्स कोणते आपल्याला कव्हर करायचे किंवा तुम्हाला कव्हर करायचे येणाऱ्या एक्झाम होईपर्यंत. तर टोटल सीबीटी 1 सीबीटी 2 जर पकडला तर 65 क्वेश्चन तुम्हाला मॅथ्स वरती येणार आहेत. टॉपिक्स विथ आय हॅव गिवन विथ वेटेज. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, तुम्हाला कळायला असेल. नेक्स्ट स्टुडंट, तुम्ही जर बघायला गेला तर सेकंड बघा, देन आय हॅव टोल्ड यू अबाउट इंटेलिजन्स विच इज रिझनिंग, सेटिंग अरेंजमेंट. हे टॉपिक्स मी तुम्हाला दिले विथ वेटेज तुम्हाला दिलेले आहेत. सेकंड स्टुडंट्स, जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस मध्ये स्टुडंट्स 3 पार्ट्स आपण काढले, जीके, स्टॅटिक जीके अँड करंट अफेअर्स. व्हॉट इज जीके स्टँड फॉर? जीके कंटेंट्स हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन पॉलिटी, इकॉनॉमी, जनरल सायन्स. General science having 3 more parts: biology, chemistry, and physics. GK play vital role when you are preparing for staff selection commission, railway exams. कारण ज्याचं वाचन चांगलं, ज्याला जीके बद्दल माहिती चांगली, स्टुडंट तो रेल्वेमध्ये लागला, हे लक्षात घ्या. मग सीबीटी 1 सीबीटी 2 टोटल मिळून 90 क्वेश्चन्स येतात. विचार करा स्टुडंट किती मोठं त्याला वेटेज आहे. मग त्याच्यामध्ये आपण पुढे बघितलं की जीके मध्ये त्याचं वेटेज आपण बघितलं की वेटेज मध्ये स्टुडंट्स व्हॉट वी से की बायोलॉजी किती मार्काला आहे, केमिस्ट्री किती मार्काचे, किती क्वेश्चन्स पडणार फ्रॉम केमिस्ट्री, फिजिक्स, ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिक्स. आणि बघा हे साधारणतः जर बघितलं 15 ते ऑलमोस्ट 17 ते 18 क्वेश्चन स्टुडंट्स, 40 पैकी स्टुडंट्स ह्याच भागातनं पडतात, स्टॅटिक आणि करंट अफेअर्स. मग करंट अफेअर्ससाठी काय करायचं तर लास्ट 4 मंथचं करंट अफेअर्स तुम्हाला वाचलं गेलं पाहिजे. मग त्याच्यातलं नेमकं काय वाचायचं तर त्याच्यावरती मी एक सेशन ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली काय वाचलं गेलं पाहिजे. आणि स्टुडंट्स नंतर आपण पाहिलं की स्टुडंट्स एक्झामचा पॅटर्न मी तुम्हाला दिला. सीबीटी 1 रिझनिंग अबिलिटी, न्यूमेरिकल अबिलिटी, जनरल अवेअरनेस, हे 3 सब्जेक्ट आहेत. देर इज नो इंग्लिश अँड दिस एक्झाम्स तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज मध्ये देऊ शकता ऍज पर युअर कम्फर्टेबल झोन. त्याच्यामध्ये रिझनिंग 30 क्वेश्चन्स रिझनिंगचे, न्यूमेरिकल 30 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 40, टोटल कम्स टू 100 क्वेश्चन्स. मार्क्स आहेत 30 30 30, वन क्वेश्चन 1 मार्क, टोटल 100 क्वेश्चन्स, 100 मार्क्स. ओके, टाइम 90 मिनिट्स पण हा टायमिंग ओव्हरऑल आहे. सेकंड मी तुम्हाला काय सांगितलं की देर इज नो सेक्शन वाईज पासिंग लाईक आयबीपीएस. त्याच्यामुळे ही एक्झाम्स क्लिअर करणं अजून सोपं झालेलं आहे. आणि इथे मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट दिलेलं आहे. दिस इज नथिंग बट टाइम मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये तुम्ही 20 मिनिट्स जनरल अवेअरनेसला द्या, 40 मिनिट्स यू कॅन गिव्ह इट टू न्यूमेरिकल अँड 30 मिनिट्स यू कॅन गिव्ह इट टू रिझनिंग अबिलिटी. बट जर जशी प्रॅक्टिस वाढत जाईल तर स्टुडंट तुम्ही जनरल अवेअरनेसचा टायमिंग रिड्यूस करत जावा आणि जो टायमिंग वाचेल तो तुम्ही मॅथ्स किंवा रिझनिंगला आरामात देऊ शकता. दिस वॉज अबाउट सीबीटी 1. देन later on we discuss about CBT 2 where we have again see 3 sections: reasoning, numerical and current general awareness. म्हणजे स्टुडंट सीबीटी 1 सीबीटी 2 having same subjects, the only difference is what in CBT 2 you have 20 questions more than what CBT 1 if you compare, and the time remains same 90 minutes only. This clear everyone? Okay, so there are 120 questions and 120 minutes. Then students, what we have discuss about what is your strategy going to be till your exams. First you should focus on what to cover entire syllabus जो आपण आता डिस्कस केलेला आहे. Then while preparing you try to make your own notes जे तुम्हाला रिव्हिजन साठी फार यूज पडतील. while making notes if you come across like एखादा कोई शॉर्टकटचा प्रॉब्लेम फॉर्म्युला मिळाला, try to write down with a different ink जो आय कॅचिंग असेल while doing revision. Third,
try to solve previous year questions, but first try to solve from hard copy. So you must have a hard copy, and the publication and copy will, I'll tell you later on कोणती घ्यायची आहे. Initial don't go for that. And then students, that later on everyone knows that if the exam is going to be online, both the exam, so तुम्हाला online ची पण practice होणं गरजेचं आहे. So what is FLMT stand for? Full and mock test everyone should solve. But a mock test definitely, as I've told you, as I've committed that 300 mock tests I'm going to give you. So user ID and password I'm going to give you, but that will be solved after completion of 75% syllabus from your side. हे लक्षात घ्या, कारण तरच तुम्ही ते पेपर लिहू शकता. अदरवाईज तुम्ही जर 20% अभ्यास केला तुमचं 20च मार्क मिळणार, आणि तेवढे मार्क्स बघून अगेन युअर मोरल विल गो डाऊन. म्हणून सोडून 75 ते 80% सिलेबस कंप्लीट झाल्याशिवाय नेव्हर गो फॉर फुल लेंथ मॉक टेस्ट. क्लिअर एव्हरीवन? येस. मग तुम्ही काय करू शकता, गो फॉर अ सेक्शनल वाईज मॉक टेस्ट, ते पण आपल्या मॉक टेस्ट मध्ये इन्क्लुडेड आहे. अँड देन जीके आणि करंट अफेअर्स स्टुडंट स्टडी मटेरियल, प्रॉपर स्टडी मटेरियल डेफिनेटली मी तुम्हाला देणार आहे. करंट अफेअर्स साठी तुम्हाला स्टुडंट्स काही सोर्सेसवर डिपेंड राहावं लागणार आहे. त्याच्यामध्ये स्टुडंट्स तुम्ही लिहून घ्या, फॉर करंट अफेअर्स साठी तुम्ही स्टुडंट्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, exams.vikas.academy.com. या आपल्या एक्झाम पोर्टलला गेल्यावर स्टुडंट्स तुम्हाला तिकडे आपण डेली न्यूज अँड स्टुडंट्स करंट अफेअर्स हे 2 सेक्शन आपण तिथे डेली अपडेट करतो. तुम्ही ते वाचू शकता आणि तुम्ही तिथून पण तुमचं मटेरियल स्वतःचं नोट्स बनवू शकता. क्लिअर एव्हरीवन स्टुडंट्स? होप सगळ्यांना क्लिअर झालं असेल आता.